काही प्रश्न इतके मोठे असतात की ते जणू काही संपूर्ण विश्वालाच व्यापून टाकतात. आज आपण अशाच एका गहन प्रश्नाचा मागोवा घेणार आहोत. सर्वसमावेशक प्रश्न. आहा, फक्त नावातच किती गूढता दडलेली आहे नाही का? सर्वसमावेशक असं काहीही नाही. हे एक प्राचीन गूढ वाक्य आहे. ऐकायला तर किती साधं वाटतंय, पण याचा अर्थ खूप खोल असू शकतो. क्षणभर विचार करूया. या साध्या सोप्या शब्दांमध्ये किती मोठं तत्वज्ञान दडलेलं असेल. पण मग या प्राचीन ज्ञानाचा नेमका अर्थ तरी काय? याचा संबंध विश्वाशी आहे की ज्ञानाशी, की मग आपल्या मानवी अस्तित्वाशी? चला, आपण मिळून ह्या रहस्याचा उलगडा करूया. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला मूळ स्रोताकडे जावं लागेल. पण गंमत म्हणजे उत्तराऐवजी आपल्याला इथे एक गहाळ स्पष्टीकरण मिळतं. ठीक आहे, तर मग आता आपल्या शोधकार्याला लागूया. कोणत्याही कोड्याचा अर्थ लावायचा असेल तर त्याचा संदर्भ खूप महत्त्वाचा असतो. चला तर मग पाहूया की हे वाक्य मूळ मजकुरात नेमकं कुठे आणि कसे येतंय. आणि इथेच गोष्ट एकदम रंजक वळण घेते. मूळ मजकूर आपल्याला सांगतो या सर्वसमावेशक प्रश्नाचं सविस्तर वर्णन उम्मग जातकात केलं जाईल. एक म्हणजे काय, तर उत्तर इथे नाहीये, ते दुसरीकडे कुठेतरी आहे. आणि सोबत एक तळटीप पण आहे जी हे रहस्य आणखीनच वाढवते. आता इथे बघा, खरी गंमत तर इथेच आहे. एका बाजूला एक गहन कोड दिसतंय, सर्वसमावेशक असं काहीही नाही. आणि दुसऱ्या बाजूला एक अगदीच साधी म्हणजे गोंधळात टाकणारी तळटीप. अवकरपत अजून संपादित नाही, ते जातक संग्रहाच्या शेवटी येतं. आता सांगा, या दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध वाटतोय का? अजिबात नाही. तर इथेच आपला मूळ प्रश्न बदलतो. या वाक्याचा अर्थ काय आहे यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आता हा आहे की हा मजकूर आपल्याला नक्की सांगू तरी काय पाहतोय. या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचा संदर्भ समजून घ्यावा लागेल. चला, सुरुवात करूया जातक कथांच्या दुनियेतून. बरं, जातक कथा म्हणजे काय? तर हा प्राचीन भारतातल्या कथांचा एक प्रचंड मोठा संग्रह आहे. या कथा भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांबद्दल आहेत, ज्यात त्यांनी वेगवेगळ्या रूपांमध्ये जन्म घेतला होता. आणि हा संग्रह किती मोठा आहे माहितीये? तब्बल 547 कथा. या एका आकड्यावरूनच आपल्याला या संग्रहाच्या भव्यतेची कल्पना येते. आणि विचार करा, याचा अनुवाद करणं हे किती मोठं आणि अवघड काम असेल. आता आपण थेट प्राचीन काळातून उडी मारून आधुनिक काळात येऊया. आपलं लक्ष आता याच्या भाषांतराच्या प्रयत्नांकडे वळवूया, विशेषतः 1895 सालच्या एका महत्त्वाच्या नोंदीकडे. हे बघा, जातक कथांची रचना झाली इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या आसपास, आणि रॉबर्ट चामर्स यांनी त्याचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केलं 1895 साली. म्हणजे या दोन्हीमध्ये तब्बल 2200 वर्षांपेक्षा जास्त अंतर आहे. केवढा मोठा काळ आहे हा. आता तीच तळटीप आपण पुन्हा पाहूया, पण यावेळी एका महत्त्वाच्या माहितीसह. ही तळटीप रॉबर्ट चामर्स यांनी 1895 साली लिहिली होती. आणि अचानक हे एक प्राचीन भाषण राहता एका भाषांतरकाराचा वैयक्तिक संदेश वाटू लागतोय. आणि इथेच आपल्याला या रहस्याचा खरा उलगडा होतो. हा मजकूर प्राचीन नाही, तर तो आहे इतिहासातला एक प्लेस होल्डर. तर जी गोष्ट आपल्याला इतका वेळ एक गूढ प्राचीन उत्तर वाटत होती, ती खरं तर काय माहितीये? 19व्या शतकातल्या एका अभ्यासकाने स्वतःसाठी लिहून ठेवलेली एक छोटीशी टिप. हो, अक्षरशः एक नोट टू सेल्फ. मग प्लेस होल्डर म्हणजे काय? सोप्पं आहे. ही एका अभ्यासकाने किंवा लेखकाने ठेवलेली एक नोंद असते, जी हे दर्शवते की एखादा भाग अपूर्ण आहे आणि तो नंतर पूर्ण केला जाईल. म्हणजे हे काम अजून बाकी आहे याची एक खूण. तर मग या मजकुराचं खरं स्वरूप काय आहे? चला, थोडक्यात पाहूया. हा दुसऱ्या कथेचा एक संदर्भ आहे. भविष्यातल्या स्पष्टीकरणाचं एक वचन आहे. एका भाषांतरकाराच्या कामाची प्रगती दाखवणारी ही एक खूण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्वत्तेच्या त्या किचकट प्रक्रियेतली एक मानवी झलक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा मजकूर स्वतः उत्तर नाहीये, तर ते उत्तराचं एक वचन आहे. ज्ञानाच्या शोधातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. इतिहासातले असे कितीतरी मोठे प्रश्न आणि रहस्य कदाचित अशाच एखाद्या विसरलेल्या तळटिपेत उत्तराची वाट पाहत असतील. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही.